जय महाराष्ट्र. नमस्कार. माझे नाव राजू गुंडावर, शिवसेना महानगर प्रमुख. महानगर प्रमुख असून मी कालपासून मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेच्या माननीय लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली असून आज या कॅम्पचा दुसरा दिवस आहे. नांदेड शहरातील साधे चौक परिसरातील गुंडावर मल्टीसेक्टर या ठिकाणी मोफत अर्ज भरून दिला जात आहे. या कॅम्पला जसा जसा प्रतिसाद मिळेल तशा पद्धतीने हा कॅम्प चालू असणार आहे. सदर कॅम्पमध्ये असंख्य महिला भगिनी लाभ घेत आहेत. हॅलो, नमस्ते. शिवनंदा नारायण गंजेवार, राहणार दत्तनगर, नांदेड. इथली मी रहिवासी असून मी मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे त्याचा फॉर्म भरले. त्याच्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र, जन्म नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही, आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, टीसी हे लावले आणि बँकेचं पासबुक लावले. आणि गुंडावर ह्यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण फॉर्म भरण्यासाठी सांगितलं. भरले आम्ही निशुल्क. त्याने एकही रुपया नाही घेतलेला. कालपासून त्यांनी फॉर्म भरायले तर चांगल्या पद्धतीनं कोणालाही काही म्हणणं चालले तर पटकन फॉर्म द्या म्हणले की द्यायले तर एका रांगेत फक्त शिस्तीने या म्हणून सांगायले फॉर्म भरायला. मी शिवाजी विठ्ठलराव कोकुलराव दत्तनगर नांदेड येथून बोलत आहे. राजू गुंडावार मल्टी सर्व्हिसेस येथून आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमधून अनेकांचे फॉर्म भरून देतात. अतिशय आता असा उत्साह या निमित्तानं महिलांचा खूप उत्साह आहे आणि प्रत्येकांचे फॉर्म भरण्यासाठी आमच्याकडे खूप काही गर्दी होते. फॉर्म भरण्यासाठी एवढा त्यांचा मुख्यमंत्र्याविषयी विश्वास आहे की माझा भाऊ मुख्यमंत्री आहे आणि माझा भावांनी मला हा फॉर्म भरण्यासाठी त्यांनी परावर्तित केलेला आहे. असा हा जनसमुदाय आमच्या दत्तनगर मध्ये खूप उत्साहानं कालपासून चालू आहे. आज सुद्धा खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आम्ही फॉर्म भरत आहोत आणि फॉर्म भरत असताना आम्हाला प्रत्येक यांची पूर्ण माहिती सुद्धा आम्हाला मिळत आहे आणि प्रत्येक महिला आपल्या घरून जे काही कागदपत्र सांगितलेले आहेत ते सर्व कागदपत्र त्यांनी घेऊन येत आहेत आणि आणल्याच्या नंतर आमच्याकडे देऊन आम्ही पूर्ण फॉर्म भरून त्यांची सही घेऊन त्यांचा फोटो घेऊन आम्ही अपलोड करण्यासाठी राजू गुंडावर मल्टी सर्व्हिसेस यांच्याकडे आपण दिलेला आहे. अशा पद्धतीने आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. आता डॉक्युमेंट कोणते कोणते लागत आहेत, कोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागते? मुख्यमंत्री याच्यामध्ये आधार कार्ड आम्ही घेतोय आणि जन्माचं प्रमाणपत्र, राशन कार्ड आणि बँकेचं पासबुकची झेरॉक्स हे कागदपत्र आम्ही घेऊन शाळा सोडल्याचा टीसी हे पण आम्ही घेत आहेत. अशा पद्धतीचे कागदपत्र घेऊन आम्ही अपलोड करत आहोत. या ठिकाणी कोणता लाभ मिळणार? त्या ठिकाणी महिलांना 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आम्ही त्यांना पण सांगत आहे की 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. आम्ही त्या फॉर्मवर टिक करून सुद्धा देत आहोत. एका घरातील किती महिलांना लाभ मिळणार? सर, असं आहे की एका घरामध्ये किती महिला आहे ते माहित नाही, पण ज्यांच्या घरामध्ये आयकर वगैरे भरतात त्यांना लाभ मिळणार नाही. ज्यांच्याकडे काही नाही, जे मेहनत करतात, काम करतात आणि ज्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी साधन नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशी योजना महिलांसाठी दिलेली आहे आणि ह्या महिलांसाठी दिलेल्या ह्या योजनेचा पुरेपूर आम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा संपर्क करून त्यांना फायदा होईल याचा पण आम्ही प्रयत्न करत आहोत. आजूबाजूच्या परिसरातील महिला आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी जी बहीण योजना आहे तर जास्तीत जास्त अर्ज गुंडावर मल्टी सर्व्हिसेस या ठिकाणी भरण्यासाठी काय आवाहन करायला पाहिजे? आम्ही जास्तीत जास्त सर्वांच्या घरापर्यंत आम्ही हा निरोप दिलेला आहे आणि घराघरातून महिला येतात. आजूबाजूचे नगर आहेत, आमचे तानाजी नगर आहे, विनायक नगर आहे, दत्तनगर आहे, विष्णुनगर आहे. जास्तीत जास्त काय आमच्याकडे तरोड्या नाक्यापासून येतात, चिखलवाडी कॉर्नर पण वजिराबादून सुद्धा आमच्याकडे येत आहेत. त्यांचे पण आम्ही फॉर्म भरले. काही काही असे फॉर्म आहेत काही मुदखेडून आलेले आहेत, ते पण आम्ही फॉर्म भरले आहेत. असं नाही आमच्याकडे की बाबा मुखेडचा असेल किंवा मुदखेडचा फॉर्म असेल तर आम्ही घेणार नाही, असं नाही. आम्ही प्रत्येकाचे फॉर्म घेऊन त्यांना पूर्ण माहिती देऊन त्यांचा अपलोड आम्ही व्यवस्थिशीर करत आहोत.